कसा जोरदार असा जयघोष झाला. आता खरं पंढरपूर खऱ्या अर्थाने गरजायला लागलाय. तितक्याच ताकदीने आता दुसरा अभंग आपल्या समोर सादर होतो आहे. तो आहे अवघा रंग एक झाला. मंडळी, सगळे भेदाभेदांचे अमंगळ जे काही आहे ते सरून आता फक्त वेद लागले आहे ते आपल्याला पूर्णत्वाचे, आणि तो स्वर आता आपल्या समोर सादर होणार आहे. म्हणतात ना, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपहू शीतल होय. इतकं सुंदर गाणं म्हटलं, पण तिच्या चेहऱ्यावर अभिमानाची गर्वाची कुठेही रेषा नव्हती. आणि हेच एका गुरुचं खऱ्या अर्थाने तत्व असतं की तो विद्यार्थ्यांना एकदम समप्रमाणात समतल राहायला शिकवतो. सर, एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी सुद्धा आमच्याकडून आणि तुमच्या या विद्यार्थिनींसाठी. कारण एवढा निरागसपणा, एवढा समतोलपणा, तेही एवढ्या मोठ्या परमोच्च म्हणजे अगदी उत्कृष्ट दर्जाच्या अशा गुरूंकडनं तुम्हाला शिकायला मिळतंय. पितृतुल्य असा आशीर्वाद तर तुम्हाला आहेच या सगळ्या बाबतीमध्ये. खूप खूप सुंदर असं भविष्य आज मी तुमच्यासाठी चिंतते आहे. खूप छान प्रगती करा, पण हीच निरागसता नेहमी वागण्यात कायम ठेवा. हा एक मोलाचा आशीर्वाद मी माझ्याकडनं तुम्हाला देते बेटा. ऐकूया पुढचा अभंग तितक्याच निर्मळ आवाजात.